साठी आणि 250 काही जण जात बाकी ठेव ठेवले का साला सोन आज या सगळ्या याच्यामध्ये अरे चमचा म्हणा काय म्हणा ना मला सर्व माहिती आहे थोडस गुच्चूपट या तालुक्यातले इज्जतदार लोक जे होते ते महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे होते आणि काही चाटू चमचे जे होते याच तालुक्यातले त्यांच्या मागे होते चाटू चमच्यांनो मागचे 5 वर्ष मी कधी लक्ष दिलं नाही चाटू चमच्यांनो या 5 वर्षात तुमचा पाटा पाडल्याशिवाय या 2 नंबरच्या धंदा करणाऱ्या वाल्यांनो आपल्या जरा रेतीच्या गाड्या सांभाळून वापरा बोगस दारू विकायची हिम्मत जर का कोणी केली तर तुमचा बाप या ठिकाणी बसलेला आहे या तालुक्यामध्ये परत जर का गुंडगिरी दिसली तर पुराणं घेऊन मी शेतात जाणारा माणूस आहे तेच अर्ज पुराणं घेईल आणि तुमच्या पाठीमागे लागेल ते जर का मी पाठीमागे लागलो तर कुठे घुसेल याचा अंदाज मी कार्यकर्त्यांना एकच विनंती करणार आहे की आज मी जे सुरुवातीला सांगितलं हा माझा विजय नाहीये प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय गेल्या 1.5 महिन्यापासून प्रत्येक कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जात असेल उन्हा तानामध्ये आपलं काम धंदे सोडून आज प्रत्येक कार्यकर्ता खेडोपाडी गाव शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचंड मेहनत घेत होते आज 33,500 आपल्याला मताधिक्य मिळालेलं आहे ही माझ्या बापाची प्रॉपर्टी नाहीये ही प्रॉपर्टी अंमळनेरच्या जनतेची प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्यामुळे आता संध्याकाळी 7 वाजता बांद्रा एक्सप्रेस आहे तिला तुम्ही एवढी भरायची त्या बांद्रा एक्सप्रेसला नंदुरबारहूनच जावं लागतं त्या 7 वाजेच्या रेल्वेमध्ये गासोड बांधलं गेलेलं आहे पेट्या तयार आहेत या पेट्यांमध्ये सामान भरला गेलेला आहे उरलेल्या बाटल्या बुच्चन सगळं त्याच्यात टाकून हे गासोड आता प्रत्येकाच्या डोक्यावर उचलायचं काम आपल्याला करायचंय आणि हे गासोड त्या रेल्वेत जाऊन फेकायचंय की जेणेकरून जाय वाट हो आणि तिकडेच राहायचो आधी या सगळ्या उत्साहामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे शेवटी ह्या भूमीत जन्मलेलो आहे मी आणि ह्या भूमीतल्या प्रत्येक मतदाराने विधानसभेमध्ये परत एकदा प्रचंड मतांनी आपल्याला माझ्यासारख्याला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये आता मात्र आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली या जबाबदारीमध्ये आता हे बिनबुडाचे जे काही लोटे आहेत
हे सगळे लोटे आपल्या तालुक्यातले बिळामध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही। हे बिळात घुसलेले लोटे जे आहेत, काही काही बिळात घुसलेले नाग जे आहेत ते आपल्यात राहतात, आपल्या जीवावर खातात, आपल्या तालुक्याच्या जीवावर पोट भरतात। या सापांना आता जरा दूध दाखवावं लागणार आहे। नागपंचमी आली की यांचाही पूजा पत्रीचा कार्यक्रम आपल्याला करावा लागणार आहे। आज जे हे यश प्राप्त झालंय, जरा मागे सरका ना बापू, हो फोटोवाले तुम्ही बंद केले की हे सगळे मागे सरकतील। आज समजा जर का आज समजा जर का विजय झाला असेल, तुम्हाला असं वाटतं का आपल्या बरोबर स्मिताताईंचं सुद्धा योगदान आहे, साहेबराव दादाचं सुद्धा योगदान आहे। काही काँग्रेसवाल्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी प्रेम होतं म्हणून त्यांचं सुद्धा योगदान आहे। आणि एक दोन समजा जर का उरलेल्या राष्ट्रवादीमध्ये समजा जर का एक दोन डंगरे जर का शिल्लक असतील तर त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये पाटा पडल्याशिवाय काही आज प्रचाराच्या दरम्यान हा नरू चौधरी इथं उभा आहे, गायनाने मर्दनी अवलाद है, चंगण्या तथा रैजाल होता, मर्द आता इजाल होता। या सगळ्याच्या मात्र या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। मला खरं तर आजचा जल्लोष करायचा नव्हता, कारण ज्याने रात्रंदिवस मागच्या 1 महिन्यापासून बिरजू नानाचा पुतण्या हा काही ऍक्सिडेंट मध्ये काल वारला म्हणून आजचा जल्लोष करायचा नव्हता, पण स्वतः बिरजू नानाने कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मला स्वतः फोन करून सांगितलं की दादा जे झालं ते झालं, दुःख विसरता येणार नाही, पण परिश्रम कार्यकर्त्यांनी घेतलेले त्या परिश्रमाकरता जे जे कार्यकर्ते जल्लोष करतील त्यांना जल्लोष करू द्या। या सगळ्या याच्यामध्ये मला विसरता येणार नाही की मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये मी तालुक्यातल्या सगळ्या तमाम लाडक्या बहिणींना कदापि विसरू शकत नाही। स्वतःहून कुठलीही पर्वा न करता आज तालुक्यातल्या लाडक्या बहिणी ज्यांना ज्यांना लाभ या सरकारने महायुतीच्या सरकारने करून दिलेला आहे, त्या लाडक्या बहिणी मतदानाच्या दिवशी अक्षरशः ओसंडून बाहेर पडत होत्या। मी शतशः सगळ्या बहिणींना या ठिकाणी नम्र या ठिकाणी त्यांना आशीर्वाद मागतो।